नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज। पुढील बातमी पहा लाईव्ह। हा जो पुरस्कार भेटलेला आहे, काय पहिली? मी माधवराम पांचाळ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय सिरसमशे येथे कार्यरत असून मला आज हा पुरस्कार मिळाला। मला खूप आनंद होत आहे। जिल्हा प्रशासनाने माझ्यासाठी हा जो पुरस्कार दिलेला आहे, माझ्या कामाची त्यांनी एक दखल घेऊन, मी केलेल्या कार्याची दखल घेऊन माझा इथे जो गुणगौरव केला, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। आणि हा पुरस्कार जो मला मिळाला, यामधून उलट माझ्यावरती जबाबदारी वाढलेली आहे। आजपर्यंत मी फक्त ग्रामपंचायत अधिकारी होतो, पण आता इथून पुढे मला आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार मिळाला, म्हणून माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे। आणि मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माझ्या गावाला सन 2022-23 मध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार जिल्हास्तरीय मिळालेला आहे। आणि आता मी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि माझ्या गावाचं त्यामध्ये सहकार्य आहे। माझ्या गावातील सर्व नागरिक हे मला सहकार्य करतात। अभियानामध्ये मी गावामध्ये संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी शोषखड्डे केलेले आहेत। माझ्या गावामध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी मी प्रत्येकाच्या जे काही सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आम्ही पत्रावळी बंदी आणून त्या ठिकाणी स्टीलचे ताटं व स्टीलचे ग्लास आम्ही वापरण्यासाठी हे केलेलं आहे। तसेच माझ्या गावामध्ये 140 लखपती दिदी तयार केले आहेत। बचत गट आम्ही 140 केले आहेत आणि माझ्या गावामध्ये 120 घरकुलचं टार्गेट होतं प्रधानमंत्री आवास योजनेचं, ते मी चांगल्या पद्धतीने परिपूर्ण करत आहे। अशा पद्धतीने तसेच जिल्हा प्रशासनाने हे सर्व मी कामं करत आहे, म्हणून माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे। आणि मी शेवटी एक सांगू इच्छितो की जसं कालच रामनवमी झाली आणि रामनवमीमध्ये आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये शबरी आणि रामाची भेट झाली। कारण जेव्हा शबरीला माहित होतं की राम मला भेटायला येणार आहेत, तेव्हा मातंग ऋषींनी सांगितलं होतं तिला की मला राम भेटायला येणार आहेत, म्हणून तिनं प्रत्येक रस्ते त्या मातंग ऋषीच्या वनामधले प्रत्येक रस्ते तिनं साफ केले। एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर अख्खं वयाच्या 80 वर्षापर्यंत शबरीनं जसं गाव स्वच्छ केलं, त्याच पद्धतीनं आम्ही देखील ते गाव स्वच्छ करण्याचा व शबरीप्रमाणे जसं त्यांना येऊन राम भेटले होते, तशाच पद्धतीने या अधिकाऱ्यांची, या प्रशासनाची आमच्या पाठीवरती थाप या रामाच्या रूपामध्ये आम्हाला या प्रशासनाने गुणगौरव करून आम्हाला सन्मानित केलं। त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो, तसेच गावकऱ्यांचे देखील आभार मानतो। तसेच इथले सर्व डिप्टी सीओ पंचायत अंकुश चव्हाण सर, मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या नतिशा माथुर मॅडम व आमच्या तालुक्याचे गटविकास अधिकारी व तसेच माझ्या ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्वांनी माझ्यासाठी जे काही सहकार्य केलंय, त्यांच्या हा पुरस्कार माझा नसून हा सर्व माझ्यासाठी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा आहे, असं मी येथे नमूद करतो। एवढे बोलून मी बातमी पुणे महाराष्ट्र इथून लाईव्ह सुपरफास्ट बातमी।